महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या अमोल मिटकरींनी ट्विट मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे। तर मी केलेली चौकशीची मागणी ही पक्षाची भूमिका नव्हती असं स्पष्टीकरण देण्याची वेळही मिटकरींवर ओढावली आहे। सोलापूरमधल्या कुरडूत अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या जिगरबाज महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोनवरून धमकी दिली। अजित पवारांचा ऑडिओ व्हायरल होताच टीकेची झोड त्यांच्यावर उठली होती। त्यावरून मिटकरींनी थेट यूपीएससीलाच पत्र लिहित कृष्णा यांच्या चौकशीची मागणी केली होती। पूजा खेडकरांप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाला असल्याची शंका मिटकरींनी उपस्थित केली होती। मात्र या प्रकरणावर अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं। त्यानंतर टीकेची झोड उठल्यावर मिटकरींनी ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली आहे। बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडीत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पण मेळाव्याआधी भोगलवाडी फाट्यावर लावण्यात आलेल्या बॅनरवरून 2 गटात राडा झाला। देवतांसह राष्ट्रपुरुषांचे फोटो असलेले बॅनर काही तरुणांनी फाडले आणि त्याच कमानीवर जरांगेंचे फलक लावण्यात आले होते। या प्रकरणी भोगलवाडीचे उपसरपंच तुकाराम तिडके यांच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आधी मराठी विजयी मेळावा आणि मग वाढदिवस